आणि काय मॅच रंगली. कालही का पहिला जो सामना होता अतिशय थ्रिलर, त्या मॅच मध्ये थ्रिल बघायला मिळालं आणि आजही जबरदस्त रनचेज आपल्याला बघायला मिळालं. आणि जिथे आता जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ या दोन संघांदरम्यान. जय मल्हार रिद्धी सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रथमतःच ALPL मध्ये त्यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. रुपेजी सपाट, उमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ पहिल्या पर्वापासून हा संघ आपल्याला ALPL मध्ये खेळताना नक्कीच दिसला आणि मागच्या वर्षामध्ये सेमीफायनल पर्यंत या टीमनं मजल मारली होती. तोच संघ आता मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही टीमला देऊया विजयाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाहतात आमने लोणारचं वर्ल्ड कप, आपली आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. किरण पाटील वरती सर्वात मोठी बोली लागली या ALPL मध्ये. 24,000 हायस्ट बीट याच खेळाडूवरती या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑक्शन सेरेमनीमध्ये बघायला मिळाला होता आणि ती बीट लावली होती ती आदरणीय रुपेजी सपाट आणि त्यांच्या संपूर्ण संघ सहकाऱ्यांनी. सामन्याला सुरुवात कुमार रंधवी, मुठवळ एक्सप्रेस. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि पहिला चेंडू वाईडनं सुरुवात केली आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं सुरुवात, धावांना आगाज. खरं तर हा बॉल सोडून देण्यासारखा होता, परंतु त्याच्यावर देखील बॅट टाकली होती. थोडासा टेंटेटिव्ह दिसला किरण पाटील, पण नशीबवान ठरलाय की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मॅन इन फॉर्म या वर्षामध्ये हो स्वीप केला, चांगला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. चर्चा आपण करत होतो की या वर्षामध्ये सर्वाधिक जास्त सायकल्स किरण पाटीलने जिंकलेल्या आहेत. खूप जास्त सिरीज या वर्षामध्ये त्याला मिळाल्यात. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील आणि त्याच्या बाहेर देखील, म्हणजे चांगला फॉर्म त्याचा आपण बघतोय. आणि बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धांमध्ये देखील त्याला ॲज अन आयकॉन म्हणून बोलावलं जातं. अगदी शापूरमध्ये 2 स्पर्धा मी कव्हर केल्या, तिकडे आयकॉन म्हणून तो खेळलेला आहे. एका मॅचमध्ये त्याने 20 धावा देखील शेवटच्या ओव्हरमध्ये चीज करून सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला. अतिशय जबरदस्त प्रतिभावंत असा अष्टपैलू खेळाडू आहे किरण पाटील. परंतु फक्त एका खेळाडूवर अवलंबून राहून काही होणार नाहीये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. हो, सर्वच खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागेल. पहिल्या चेंडूचा सामना करत होता हरेश पाटील. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट करतोय आणि हरेश पाटील त्या ठिकाणी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या धावफलकावरती 3. हरीश पाटील देखील जबरदस्त सलामीचा फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमध्ये जास्तीत जास्त त्याला आपण खेळताना बघितलंय देवरुंग संघाकडून आणि इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये देखील वाकबगार आहे. प्रयत्न आता किरणनं केला होता रिव्हर्स खेळण्याचा. हो, डिरेक्ट हिट लागलाय आणि टानचा आवाज सुरू. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बिग लॉस, बिग ब्लो फॉर द टीम जय मल्हार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. समाजसेवक माणूस बल कॉल पाहायला मिळाला. तिकडे सिंगल मिळणं फारच कठीण होतं, जवळपास अशक्य होतं आणि तरी देखील सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. ताळमेल बरोबर पाहायला मिळाला नाही दोन्ही फलंदाजांदरम्यान आणि अखेर माघारी परतावं लागतंय फलंदाज हरेशला. पहिला धक्का फक्त 3 या धावसंख्येवर जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला. एक नवीन टीम या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण एक नवीन संघ बघितला होता, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा, आणि त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. सुपर 8 मध्ये ते दाखल झालेत. त्यांच्या समवेत जयंत 11 सावध संघ पहिल्या दिवसातून ग्रुप ए मधून सुपर 8 मध्ये दाखल झालाय. कालचा दुसरा दिवस, दुसरी रजनी होती आणि काल आपण क्वार्टर फायनलची मॅच देखील बघितली, जी एक रंगतदार मॅच होती. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि विरेन स्पोर्ट्स येवई या 2 संघांदरम्यान. अखेर विरेन स्पोर्ट्स येवई संघानं बाजी मारली. सुपर 4 मध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये या स्पर्धेच्या ते दाखल झालेले आहेत. आणि आता हा नवीन संघ आपण बघतोय जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स. रुपेश सपाट साहेब आणि उमेश पाटील साहेबांचा संघ. नवीन बॅटर मैदानामध्ये दामू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दामून देखील आल्या स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला, परंतु येथे मिळते एक धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात. सुरुवात येथे चांगली मिळून द्यावी लागणाऱ्या सलामीवीर लवकर बाद झाल्या. दामूला जबाबदारी घ्यावी लागेल.
अप्रतिम गोलंदाजी मात्र या पहिल्या षटकामध्ये कुमार रणधवी करताना दिसतोय. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना दिसतोय. लो फुल टॉस. आता मात्र एक चांगला फटका आहे. ऑन साईडला टर्न केला. डीप मिड विकेटला मात्र प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसते. पण एक आत्मविश्वास वाढवणारा फटका. या अगोदर कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकीचंच आपण बघितलंय. किरणने देखील एक स्विचिटचा प्रयत्न केला. त्या अगोदर एक यॉर्कर लेंथ बॉलवर त्याने स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला होता आणि तेथे देखील तो बचावला गेला होता, कारण तेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. यॉर्कर लेंथ बॉलवर स्वीप फटका खेळणं हे फार कठीण असतं. धावसंख्या 1-5. षटकातील शेवटचा बॉल उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर टाकलाय. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. अवांतर धाव. दामू बॅटिंग करण्यासाठी आले आणि आपल्या 7 स्टार कमिटी मेंबर कैलास पाटील यांच्याकडनं दामूनं पूर्ण डावात 3 सिक्सर जरी मारले तरी तब्बल 1500 रुपयांचे कॅश प्राइज दामूला दिलं जाणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. कुमार रणधवी ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स. बघा, चेंडूच्या मेरिटवर जास्त फटके पाहायला मिळाले नाहीत पहिल्या षटकामध्ये, परंतु कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज कुमार रणधवीची राहिली आहे. विशेषतः फुलर लेनचे फार चांगले बॉल त्याने टाकले. फार चांगलं नियंत्रण चेंडूच्या लाईन आणि लेंथवर पाहायला मिळालं. त्यामुळेच पहिलं षटक हे यशस्वी राहिले. जरूर गोलंदाजाच्या खात्यात जरी विकेट नसली तरी मात्र टीमला फायदा झालेला आहे. विकेट मिळाली रनआउटच्या रूपात. बाद होणारा फलंदाज हरीश पाटील, ज्याच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. सुरुवात थोडी निराशाजनक जरूर आहे या मॅचमध्ये जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची, परंतु अजूनही 5 षटकं व्हायची आहेत या इनिंग्समध्ये आणि कमबॅक कधीही होऊ शकतं, कारण किरण पाटील खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमणाला कधीही सुरुवात केली जाऊ शकते. बाजूला तुम्ही पाहतायत भारतीय संघ सध्या हावी ठरलाय इंग्रजांच्या विरोधात. दुसरा सेमीफायनलचा सामना T20 विश्व चषकामधील, आणि तरी बरेचसे व्ह्यूअर्स आपल्याही स्पर्धेसोबत जोडले गेलेले आहेत आणि मैदानावर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक प्रत्येकी स्टँडमध्ये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवत संघ खेळतोय आणि स्वर्गीय मकरंद स्मृती या नावाने एक स्टँड देखील बघायला मिळतोय. चिपकेलाय बॉल हवेत आहे. मेडॉनच्या डोक्यावरून वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू पोहोचलाय. ओ हो, प्रयत्न फार चांगला होता, मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर राहिला आणि बॉल सीमा पार. चौकार. टायमिंग सुपर्ब होतं, लाजवाब. परंतु फिल्डरसाठी देखील त्या ठिकाणी संधी होती. अशा प्रकारच्या ज्या संधी मिळतील त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. खूपच जास्त पुढे होता तो क्षेत्ररक्षक आणि जितेशच्या डोक्यावरनं बॉल मात्र फ्लाय झाला. 4 धावांकरिता राहुलचं स्वागत केलं किरण पाटीलनं. सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की बॉल त्याच्या आवाक्यापासून बाहेर आहे, परंतु तो थोडासा पुढे निघून गेला. फार जास्त वेगाने धावला होता. ओहो, या वेळेला जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पावलांचा सुरेख वापर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा सर्वोत्तम फटका आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ALPL सीझन 3 मध्ये पावलांचा वापर केला, हाफ वॉलीमध्ये घेतला आणि जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त चिप शॉट होता समीर. या अगोदर देखील तसाच चिप शॉट होता, परंतु या वेळेला टायमिंग अगदी निखळ टायमिंग पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल. शॉट ऑफ लेंथ. आता मात्र क्रॅकिंग पुल शॉट. 1 बाउन्स फॉर 4. किरण पाटीलचा क्लास. आणि मागचा जो षटकार आला त्याच्याकरिता उमेश पाटील संघ मालक त्यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज देखील किरण पाटीलसाठी इथे जमा झालेला आहे. आणि काय फटकेबाजी करतोय किरण. एकदा का सुटला ना तर सुसाट पळत सुटतो. आणि इथे पाखूट टप्प्याचा बॉल. चांगलं आक्रमण ह्या बॉलवरती देखील आपल्याला बघायला मिळालं आणि महत्वाचं म्हणजे परफेक्टली मिडल करतोय. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतोय. पॉवर प्लेचा चांगला फायदा आता तो घेत आहे. राहुल माडाला आपण गोलंदाजी करताना बघतोय. हा देखील एक अतिशय प्रतिभावंत गोलंदाज आहे. पण असं म्हणतात की क्रिकेट फक्त मैदानामध्ये नाही तर डोक्यात देखील खेळलं जातं समीर. पहिले 2 बॉल्स पावलांचा वापर समोर खेळला होता आणि त्याच्यानंतर गोलंदाजाला थोडंसं अनसेटल केलं. माहिती होतं किरणला की आता बॉल थोडासा आखोट टप्प्याचा येणार आहे आणि त्यासाठी तो पूर्णपणे सज्ज होता. बॅकफुटला जाऊन तो पुल शॉट मारला आणि 4 धावा प्राप्त केल्या.
चांगला बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे शॉर्ट मिड विकेटला. क्विक सिंगल, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, सेन्सिबल बॅटिंग. 3 मोठे फटके आलेले आहेत. प्रोडक्टिव्ह षटक चालू आहे आणि आता विकेट फेकायची नाहीये हे स्पष्टपणे दाखवत असताना किरण पाटील धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. हो, ह्याच जर खेळासाठी किरण पाटीलला ओळखलं जातं आणि तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये त्यानं सुरू केलेला आहे. बॉलच्या मेरिटवर खेळतो, ज्या दिशेनं चेंडू येतात त्या दिशेनं त्यानुसार धावा बनवण्याचा प्रयत्न त्यानं केला. मॅचची सिच्युएशन तो ओळखतो आणि ते तो गेम त्याच्या माध्यमातून. ओ बॉल हवेत, ओव्हर द मिड विकेट. बॉल मागे आता निघून चाललाय पण तो लॉंग ऑन वरून फिल्डर आलेत आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना 23 आकड्यावर 23 रन्स. चांगले रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये कुमारनं कुठेतरी बांधून ठेवलं होतं, परंतु आता राहुलचं हे षटक भरपूर महागडं पाहायला मिळालंय. खूप चांगलं क्रिकेट. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त थरार आपण अनुभवला आणि याही मॅचमध्ये चांगले वार पलटवार पाहायला मिळत आहेत. हाय बॅक लिफ्टनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता हा. वेग जबरदस्त दाखवला, चांगल्या लेंथवर टाकला आणि बीट केलं बॅटरला. शेवटचा बॉल आलाय डॉट. टप्पा पडल्यानंतर किंचितचा आतमध्ये येणारा बॉल होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/23. प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि या टीमचे ओनर सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, सन्माननीय रुपेश सपाट साहेब तसेच सन्माननीय उमेश पाटील साहेब. त्यांचं पुन्हा एकदा करूयात हार्दिक स्वागत. आणि संघ मालकांचं योगदान हे सर्वात मोठं आहे या स्पर्धेमध्ये. आपल्याला जे 20 संघ लाभलेले आहेत, 440 प्लसचे आणि रेग्युलर क्रिकेटचे 16 संघ, त्या सर्व संघांचे संघ मालक त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. त्यामुळेच 7 स्टार कमिटी, ओम साई आमनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण सर्व संघ मालकांचे आभार व्यक्त करूयात. हो नक्कीच, त्यांचं हे मोठं योगदान आमने लोणार प्रीमियर लीग साठी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी टीमचा आयकॉन खेळाडू प्रतीक वाकडे च्या हातामध्ये चेंडू सोपवत आहे. रणजित पाटील सध्या संघाचं नेतृत्व करत असताना किरण पाटील एका बाजूने चांगला खेळतोय. 7 चेंडूमध्ये 17 धावा. हे बॅटल आता पाहणं योग्य राहणार आहे, कारण दोन्ही टीमचे आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला प्रतीक वाकडे जो मुठवळ संघाकडनं आयकॉन खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स आयकॉन खेळाडू किरण पाटील आहे. हो, खऱ्या अर्थानं वाघांची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सावतचे समाजसेवक उद्योगपती सोमनाथजी पाटील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. किरण पाटील आणि दामूसाठी. ओ चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि बॉल सरळ पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. असं वाटतंय की अंदाज राहुल माडा मागच्या षटकातून अजूनही निघालेला नाहीये बाहेर. खर्चिक राहिला होता आणि आता त्याच्याकडून चूक घडली. थोडासा ऑकवर्ड बाउन्स होता डीप मध्ये, पाहू शकाल. हा बॉल थोडासा तिथून उसळला आणि तेथेच चूक घडली, परंतु तरी देखील अडवण्याची संधी होती, परंतु पूर्णपणे कदाचित तो सावध नव्हताच तेवढा आणि त्यामुळेच बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. पण एक तंत्रशुद्ध फटका. किरण पाटीलची मास्टर क्लास आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडूच्या मेरिटवर अप्रतिम फटके खेळतोय. सुपर्ब सुपर्ब ऑलराऊंडर खेळाडू आहे. खरं तर फार लेट मी तर म्हणेन की ओपन क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटिंगची दखल घेतली गेली. बरेचशे वर्ष ॲज अ बॉलर म्हणूनच किरण पाटील खेळत आला. आपण अनेकदा चर्चाही केल्या अजय सर. मला आठवतं आपण ज्यावेळेला BPL मध्ये किंवा धर्मराजा ट्रॉफीमध्ये आपणच दोघे कॉमेंट्री करत होतो, त्यावेळेला किरणच्या फलंदाजीविषयी चर्चा सुरू होती आणि किरण ज्या टीममध्ये खेळत होता ती टीम पूर्णपणे सबशेल फेल राहिली होती टॉप ऑर्डरमध्ये आणि 8 आऊट झाले तरी किरण आला नव्हता. तेव्हाही आपण उल्लेख केला होता की किरणची बॅटिंग मला वाटतं की त्या परिसराला माहिती नाही आहे, पण आपण समोरून बघितलंय की टॉप ऑर्डरमध्ये किती घातकी तो बॅटर आहे आणि त्याचा क्लास किती मोठा आहे. हो, परंतु शहापूरच्या स्पर्धांमध्ये तिकडे जो आयकॉन खेळण्यासाठी किरण जातो तिकडे मात्र त्याला फलंदाजीमध्ये थोडं वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येतं आणि तिकडे मात्र त्याने बॅटिंगमध्ये देखील आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. तर त्या लोकांनी कदाचित लवकर ओळखलं, परंतु भिवंडीकरांनी थोडंसं लेट ओळखलंय. आउटसाइड एज, ओ स्लिपमध्ये फिल्डर नाहीये. फ्लाय स्लिपमध्ये बॉल निघाला. पहिल्या बाउन्सवर कुमारने फील्ड केलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. चेंजेस पाहायला मिळतात. आता प्रतीक वाकडे बदल करण्यासाठी खरं तर ओळखला जातो आणि या वर्षामध्ये वन ऑफ सक्सेस टीम इन दिस असोसिएशन. 5 ट्रॉफी जिंकल्या आणि त्याच्यामध्ये प्रतीक वाकडेचा फार मोठा वाटा राहिलाय जे हनुमान चौधरपाडा संघाकरिता आणि तोच सध्या गोलंदाजी करतोय.
विकेटची अपेक्षा असेल संघ मालकाला, संघ सहकाऱ्यांना. फुल टॉस खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु बॉल आला मिड विकेटला. एकच धाव तिथे मिळते. थोडंसं फंबल जरूर झाला होता, परंतु तदनंतर बॅकअप चांगला आणि त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल. धावा फलकावरती 28. चांगला ॲव्हरेज न 10 धावा किमान बनवायच्यात प्रत्येक ओव्हर मागे, तो प्रयत्न तरी राहिला या ठिकाणी. आणि महत्त्वाची बाब म्हणजे फक्त एकच गडी त्यांनी गमावलाय. त्याच्यामुळे जर पहिल्या 4 षटकांमध्ये जरी 10ची सरासरी राखली गेली तर कदाचित शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 25 ते 30 धावा आणखी जोडल्या जाऊ शकतात. ओ बॅटची कड मागे, कीपर कडण्यास आली आहे चूक. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स जरूर आपल्याला बघायला मिळाला. जसा बॅटला स्पर्श झाला चेंडू अधिकच उंचावरून जाण्याचा प्रयत्न त्या चेंडूनं केला, परंतु विकेट किपरचे प्रयत्न देखील कमालीचे होते. आला आणखी एक डॉट बॉल. पण अखेर चूक घडली आहे रणजित पाटील कडून. विकेट किपरसाठी मी तर म्हणेन की हा रेग्युलेशन कॅच होता. पहा ग्लव्स आहेत त्याच्याकडे, परंतु बॉल ग्लव्स मधून निसटलाय. ओ थोडासा कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. प्रतीक वाकडे टीमचा आयकॉन खेळाडू चांगला खेळ साकारत असताना कमबॅक करून देतोय. जी अडचण वाढली होती, आता धावा वेगानं बनत होत्या, त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला कटर होता. बोट फिरवली चेंडूवर, ड्रिफ्ट होऊन आतमध्ये आला. हवेतून टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं गरकन वळताना दिसला बॉल. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे प्रतीकच्या गोलंदाजीचं, चांगलं मिश्रण करणं. पुढचा बॉल आडव्या बॅटनं यावेळी ऑन साईडला ट्रॅक करण्यात आला. डीप मधून फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न, कीपर एंडला थ्रो. धावबाची संधी आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी वेगानं पळून पूर्ण केल्या. दामो अँड किरण सावध गावातूनच दोघे बिलॉंग करतायत आणि इथे 3 षटकांचा केस संपलाय. 10च्या गतीने धावा जोडल्या. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स इंटरव्हल. यानंतरचा सामना असेल 40+ नॉकआउट सामना. बिग मॅच पाहायला विसरू नका. एका बाजूला VG स्पोर्ट्स लोणार संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना ग्रुप सीच्या या दुसऱ्या मॅचमध्ये धावसंख्या 3 ओव्हर्स नंतर 1/30. किरण पाटील चांगली बॅटिंग करतोय. 10 बॉल्समध्ये 22 धावांचं योगदान दिलंय, परंतु दामूनं मात्र स्ट्रगल केलंय. 7 चेंडूंचा सामना केलाय. 5च धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नशिबाची साथ जरूर त्याला मिळाली आहे, पण बघायचंय त्याचा कितपत फायदा तो घेणार येणाऱ्या 3 षटकांमध्ये. मान्यवरांची मांदी आळी व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज भारत विरुद्ध इंग्लंड विश्वचषकाची सेमीफायनल मॅच आहे आणि त्यामुळे जरूर स्टँड्समध्ये प्रेक्षकांची थोडीशी कमी गर्दी आहे पहिल्या 2 दिवसांच्या तुलनेत, परंतु तो सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा मला वाटतं स्टँड्स खचाखच भरले जातील. परंतु याही मॅचकडे बऱ्याचशा प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दोन्ही संघ आपल्या कॅम्पेनची सुरुवात करतायत. या अगोदरचा सामना RD11 किरवली संघानं जिंकला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला होता. 11 गावदेवी नांदकर ELPL सीझन 2चा विजेता संघ, त्यांना त्या मॅचमध्ये RD11 किरवली संघानं पराभूत केलं. चला चौथ्या षटकाला सुरुवात करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे आणि आता गोलंदाजीसाठी आणलं जातंय ओमकार वझेला. मागच्या हंगामामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती ओमकारनं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता ओमकार. तो चालाय आता गोलंदाजी करण्यासाठी. रिव्हर एंड कडनं सामना करेल बॅटर किरण पाटील. ओहो, ओमकारचा पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात केली है. पहले ही सोचकर बैठे थे किरण कि ओमकार का स्वागत स्विच हिट से करूंगा. एक तो फील्ड प्लेसमेंट भी देख लिया था उन्होंने, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन दोनों सर्कल के अंदर थे, लेकिन अब वहां पर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया है. किरण सही तरह से एग्जीक्यूट नहीं कर पाए. डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी तैनात किया गया है. ओमकार
एक सक्सेस बॉलर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. यावेळेला अप्पर कटचा फटका, बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, फिल्डर येत आहेत बॉलवर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 32 धावा. खरं तर मागच्या वर्षामध्ये फायनल खेळणारा संघ आपण बघितला होता, तो 311 नानकर, तो पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाला. मागच्या वर्षामध्ये फायनल खेळणारा संघ बीबी स्पोर्ट इताडे, तो तर या स्पर्धेतूनच बाहेर झाला. आणि गतवर्षी सेमीफायनल खेळणारा मुठवळ संघ आता खेळताना तुम्ही पाहतायत. एवईनं बाजी मारली आहे सेमीफायनल मध्ये. देखिए हर सीजन नया होता है, वैसे भी क्रिकेट का खेल है, हर मैच नया होता है, हर गेंद नई होती है क्रिकेट के खेल में. नए सिरे से शुरुआत करनी पड़ती है. क्या शॉट है, थ्रू द लाइन, लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर. क्या चाहिए मुझे, क्या चाहिए, पैसा फेंक, तमाशा देख, नचेगी पिंकी फुल डोले. What a shot through the line on the right. Wow, lofted it, long on सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा भव्य सिक्सर. काय एवढी मोठी बोली या किरण पाटील वरती लावली. जय मल्हार अँड सिद्धिविनायक डेव्हलपर्सनं त्याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग परफॉर्मन्स. अक्सर किरण के बारे में हम कहते हैं कि ये लंबी रेस का घोड़ा है और पिछले कई सालों से ये घोड़ा जो है, इस पर जब भी रेस दाव लगाया जाता है तो वहाँ पर अपने टीम ओनर को ये निराश नहीं करते हैं. गजब की पारी खेलते हुए ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद थी, उसको उन्होंने लॉन्ग ऑन के ऊपर मारा है. और किरण की बैटिंग की खासियत यही है कि टाइमिंग उनकी गजब की होती है, ज़्यादा ताकतवर शॉट्स नहीं खेलते. इस बार थोड़ी सी जगह बनाई, फुल लेंथ गेंद को ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर के फील्डर का हाथ जरूर लगा है, डीप में जा रही है और इससे पहले कि डीप में फील्ड किया जाता. 2 रन्स कंप्लीट. एक और खासियत, विकेटों के बीच में दौड़ती जबरदस्त है. जितने अच्छे बॉलर, जितने अच्छे बैटर है, उतने ही बेहतरीन फील्डर भी है. मैं तो समझता हूँ कि भिवंडी तालुका क्रिकेट में टॉप 10 फील्डर्स में, टॉप 10 क्या, टॉप 3 फील्डर्स में यदि आप देखोगे तो किरण पाटिल का नाम जरूर रहेगा. क्या बात आहे, परफेक्ट पॅकेज, परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे. ओहो, फ्लिक केलाय, व्हॉट अ शॉट, आणखी एक कडक सिक्सर. व्हॉट अ एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स, इनक्रेडिबल नॉक. अद्भुत, अलौकिक, असाधारण, केवल फ्लिक भर कर दिया, एफर्टलेस. वो जो कहते हैं ना कि कम से कम प्रयास और ज्यादा से ज्यादा परिणाम, मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम इज द रिजल्ट. ग्रेट शॉट, पिकअप फ्लिक. 46 46 आणि भारतीय संघ 250 वर पोहोचलाय. वाह, काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. चलिए, वहां पर वानखेड़े स्टेडियम में मुंबई में रन फीस्ट, और यहाँ पर भी अब रन फीस्ट देखने को मिल रहा है. किरण पाटिल बातों ही बातों में 15 गेंदों में 38 पर पहुंच चुके हैं. टीम का टोटल 46 रन, 1 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल इस समय जारी है. जल्दी विकेट भी नहीं फेंकते हैं किरण. बहुत कम मौके देते हैं वैसे गेंदबाजों को, क्योंकि उनका टेक्निक लाजवाब है. गेंद के मेरिट पर खेलना जानते हैं. ओमकार वजे महंगे साबित होते हुए. हैमर किया है लेकिन इस बार गैप नहीं ढूंढ पाए, सीधे फील्डर के पास कवर में डॉट डिलीवरी, और अब जाकर ये ओवर समाप्त होता हुआ. 16 रन आए ओमकार के पहले ओवर से. 4 ओवर के पश्चात 46 रन, 1 विकेट के नुकसान पर. जय मल्हार, सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेव्हलपर्स. 16 धावा ओमकार वझेच्या पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आणि काय फटके, क्लासिकल फटके आपल्याला बघायला मिळाले किरण पाटीलच्या बॅटमधून. आज रन्स फेस्टिवल म्हणावंच लागेल. मागचा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. आणि काय बॅटिंग, RD11 किरवली संघाचा खेळाडू पियुष पाटील आणि स्वतः राकेश दिघाडकरच्या बॅटमधून देखील आपल्याला चांगल्या रन्स बघायला मिळाल्या. आणि तीच भागीदारी, इम्पॅक्ट टाकताना दिसले. आणि सध्या किरण पाटीलला पारितोषिक लागलेलं आहे. 50 कंप्लीट करतोय तर महेंद्र पाटील एकविरा सावध संघाचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून किरणला 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चला, स्पीडअप करायचं आहे. 4 ओव्हरसाठी आतापर्यंत तुम्ही जो वेळ घेतलेला आहे तो बरोबर 20 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. 3 मिनिटांचा जो ड्रिंक्स इंटरव्हल होता, म्हणजे अजून आतापर्यंत 23 मिनिटं तुम्ही घेतलेत, परंतु 3 मिनिट आपण मायनस करतोय. मात्र हे ओव्हर जी आहे ती 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल. आणि प्रतीक वाकडे टीमचा आयकॉन खेळाडू, त्याच्याकडे पुन्हा चेंडू सोपवला. कॅप्टननं पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. सॅकिंग एंडला असेल दामूचं स्ट्राईक रेट थोडंसं कमी पाहायला मिळतोय, परंतु तो साथ देतोय. सध्या किरण पाटीलला तो एक साथ देतोय.
साथीदाराची भूमिका आहे. वाकडे तयार. हो इथे पहा फुल टॉस, फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणारच नाहीये. फुल टॉस होता. दामून जर विचार केला असता, बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला असता, तर तोही एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. मात्र आता त्याची भूमिका काय आहे ते त्याला आता नक्कीच कळून चुकलेलं आहे. और मेरे ख्याल से ये सूझबूझ भरी बल्लेबाजी है, क्योंकि उन्होंने इससे पहले काफ़ी प्रयास किया है बड़े हिट्स लगाने का, लेकिन उसमें सफलता मिली नहीं है. तो ये सिंगल लेना ही कहीं ना कहीं मुनासिब था. स्ट्राइक किरण के पास. स्विच हिट, बॉल हवेत. ओह या वेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळाला सूरज भांबरेचा. अडवलाय बॉल, परंतु रिव्हर्सचा फटका प्रॉपरली एक्झिक्युशन इथे होतं. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाणार आहे. धाव फलकावरती 49 आणि किरण पाटील वैयक्तिक 40 वर जाऊन पोहोचलाय 17 चेंडूंचा सामना करत असताना. बहुत अच्छा स्ट्रोक था ये भी, टाइमिंग बहुत अच्छी थी, लेकिन फील्डर की जितनी सराहना की जाए उतनी कम. सूरज भामरे, इनक्रेडिबल एफर्ट, 100% कमिटमेंट. निश्चित रूप से 4 रन बचाए उन्होंने अपने टीम के लिए. क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळता त्यावेळेला नेहमीच सरावाच्या वेळेला आम्ही चर्चा करतो की प्रत्येक खेळाडूचं एक इंटेंट असतं, बॅटिंग बॉलिंग मध्ये सुधारणा व्हावी. मात्र इथे वाघाची शिकार केली आहे. प्रतीक वाकडेनं किरण पाटीलला माघारी पाठवलं. बिग विकेट. कच्ची करारी जवानी कुंवारी हूँ मेरी सुपारी. पिन होकर हल्की सी बाहर निकल रही थी. बाहरी किनारा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. एक शानदार पारी का खात्मा होता हुआ 18 गेंदों में 40 रन बनाने के बाद पेविलियन में लौटते हुए किरण पाटिल. बहुत बड़ा झटका जय मल्हार सिद्धि विनायक बिल्डर्स एंड डेव्हलपर्स को. 49 पर 2. परंतु आता इथे एक संधी असणार आहे कमबॅक करण्याची, ती स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. सध्या आपण पाहतोय की ज्या वेगानं रन्स येत होत्या, रुपेजी सपाट साहेब या ठिकाणी आहेत, उमेशजी पाटील देखील आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य तुम्हाला बघायला मिळतं, कारण संघाची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. आणि एका बाजूला उत्तमजी पाटील यांना तुम्ही पाहतायत, ते सध्या ऑन द ग्राउंड मॅचचा आनंद घेत आहेत. प्रतीक वाकडे मानवाला परफेक्ट यॉर्क लेंथ ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑन मधून फिल्डर येत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, कीपर एंडला थ्रो आलाय आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. दामू किरणच्या सोबतीनं देखील चांगला धावत होता आणि आता मानवच्या सोबतीनं देखील आणि 50 आकडा देखील पार केलाय. 51 धावा. फिलहाल जो संघर्ष चल रहा है मैच के पहले हाफ में, वो 70 के आंकड़े को लेकर चल रहा है. गेंदबाज सोच रहे हैं कि 70 से अंदर रोकेंगे तो ये वापसी वो होगी उनके लिए, क्योंकि इससे पहले काफी शानदार बैटिंग हुई है. बल्लेबाज 70 की तरफ देख रहे हैं. स्विंग एंड मिस, धीमी गति से डाली हुई कटर, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ स्पिन होने वाली गेंद. प्रतीक ने खासा प्रभावित किया है. पहले ओवर में भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी और इस ओवर में भी बहुत ही खूबसूरत गेंदबाजी. या वर्षीचं त्याचं फॉर्म आपण बघतोय, तोच फॉर्म पुन्हा एकदा ALPL मध्ये त्याच्या वतीने बघायला मिळालेला आहे. आणि त्याच्यावर जबाबदारी मोठी असते. ॲज अ आयकॉन म्हणून ज्या वेळेला तुम्हाला निवड केली जाते, यावेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल. मागचा चेंडू थोडासा कमी गतीने आला होता आणि इथे फास्ट वन अगदी सरळ राहिला, थोडासा आतमध्ये जरूर आला चेंडू आणि इथे षटक क्रमांक 5 वर संपलाय. 51 धावा प्रतीक वाकडेनं 12 धावा खर्च केल्या 2 ओव्हर्समध्ये. 1 विकेट त्याला मिळाली आणि ती विकेट होती किरण पाटीलची. कमबॅक झालाय मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाचं. और अब तो शायद मकरंद स्पोर्ट्स मुठवल के कैप्टन ये भी सोच रहे होंगे कि 60 के अंदर भी रोका जा सकता है. जिस तरह से पिछला ओवर घटा है प्रतीक का, 5 रन देकर 1 विकेट उस ओवर में, जबरदस्त उनका स्पेल रहा है. उसी तरह से गेंदबाजी आखिरी ओवर में होती है तो 60 के अंदर भी पारी को रोका जा सकता है. हालांकि ऑन एन एवरेज आप देखोगे तो मुझे लगता है कि 60-65 रन 6 ओवर में, और वहां तक जब भी टोटल जाता है तो मैच बहुत ही रोमांचक देखने को मिलता है. पिछले मैच में हमने 63 देखे थे, 64 का टारगेट था और आखिरी गेंद तक संघर्ष हुआ था. तो इस मैच में भी वो उम्मीद की जा सकती है. बल्लेबाज जरूर चाहेंगे कि कम से कम 2 बड़े हिट्स जड़े जाए इन अंतिम 6 गेंदों में. हो नक्कीच, आणखी किमान 12 धावा जोडण्याचा तरी प्रयत्न करायचाच आहे या ठिकाणी आता अजय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला. आणि एका बाजून आता विचार तोच असेल मुठवळ संघाचा की येथे आता पलटवार आपण केलेला आहे. प्रतीक वाकडेनं खूप चांगला शिरकाव करून दिला मॅचमध्ये. तो मोमेंटम आता जो मिळाला आपल्या बाजूने तो कॅरी फॉरवर्ड करावा. अंतिम षटकामध्ये गोलंदाज जितेश जोशीचा आता वापर येथे करण्यात आलेला. एक और बेहतरीन ऑलराउंडर
और इस सीजन में जितेश ने भी काफी प्रभावित किया है, चाहे फिर आप बात उनकी गेंदबाजी की करो या फिर बल्लेबाजी की। बल्लेबाजी भी जबरदस्त है मकरंद स्पोर्ट्स मुठवल के पास। रंजित पाटिल, जितेश, प्रतीक, साहिल, संजय। स्मैश किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास। दामू के बैट से जबरदस्त स्ट्रोक, देखना है 4 या 6, और ये 6 रन। ओहो, दामून आता सुरुवात केलेली आहे. थोडंसं शांत दिसत होता सुरुवातीला, त्याला जरूर अपयश आलं, परंतु आता हात खोलण्याची बारी दामूची आहे. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा भव्य सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 57. जितेशचं स्वागत केलंय. बहुत ही ऊंची बैकलिफ्ट से खेलना पसंद करते हैं दामू। इस बार गति में परिवर्तन, कटर का इस्तेमाल, अच्छी गेंद, अच्छी वापसी। व्हेरिएशन चांगलं बघायला मिळालं. लेग कटर, आज लेग कटर राज पाटीलचे असतील, काल विनोद खुलाचे असतील आणि आताचा हा जितेशचा असेल. ह्या लेग कटरनं फलंदाजांना संकटात टाकलंय. और देखिए धीमी गति की गेंद थोड़ी सी फंसकर भी आती है इस विकेट में, तो थोड़ा मुश्किल रहता है बल्लेबाजों के लिए। ये कमजोर गेंद थी, सही तरह से खेल नहीं पाए, मिडल नहीं कर पाए, थोड़ा इनसाइड एज लगा। शॉर्ट फाइन लेग पर फील्डर मौजूद, सिर्फ 1 रन मिलेगा। अब बची है 3 गेंदें इस पारी में। स्कोर 58 रन 2 विकेटों के नुकसान पर। हिटनी बॉल जरूर होता, परंतु त्याच्यावरती मोठा फटका मात्र खेळता आलेला नाहीये. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 58 रन्स. जिथे जोशी, काल जय जोशीला आपण बघितलं होतं. हे जोशी ब्रदर्स खांडवळ टीम मधून खेळतात. चांगला खेळ त्यांचाही राहिला या वर्षात, मात्र आज एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनाही मिळाला. पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल, स्लो वन इफेक्टिव्ह, परिणामकारक ठरताना षटकार पहिल्या चेंडूवरती आला, परंतु त्याच्यानंतर केला पलटवार. मानो कोई लेग ब्रेक गेंदबाज गेंदबाजी कर रहा है, जिस तरह से रिस्ट स्पिनर्स को हम देखते हैं, बिल्कुल उसी तरह से गेंद डाली थी। इससे पहले भी ये स्लोअर डिलीवरी डाली थी, और स्लोअर डिलीवरीज काफी इफेक्टिव साबित होती हुई। फुल टॉस, यावेळी लॉंग ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. धावपाचा देखील प्रयत्न झाला आणि तिथे काय घडलं एक्झॅक्ट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील राहिला होता. आणि आता हो, मला वाटतं की दोन्ही बेल्स अगोदरच पडल्या होत्या. स्टंप ऑफ करणं गरजेचं होता आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. ये नुकसान जरूर हुआ है वहां पर मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम को। गेंदबाज उस रूल को पहले समझ ही नहीं पाए कि दोनों भी बेल्स जब गिर जाती है तो फिर रनआउट करने के लिए वो स्टंप आपको उखाड़ना जरूरी है और गेंद आपके हाथ में होनी चाहिए, लेकिन वैसा कुछ वहां पर नज़ारा देखने को नहीं मिला। और जहां पर हालांकि दूसरा रन भी मिलना थोड़ा सा मुश्किल ही था, वहां पर 3 रन मिले हैं। 61 ज्या टोटल विषयी आपण चर्चा करत होतो ती टोटल आता या ठिकाणी बनवण्यात आलेल्या 61. शेवटचा बॉल, प्लॅन बेस, थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला आणि आणखी एक डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 6 षटकांचा केस संपला. 61 धावा जय मल्हार, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि आता 62 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्याकरिता. जाऊया पुढील सामन्याचा टॉस होणार आहे जेथे 40+ VG स्पोर्ट लोणार वर्सेस आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. 40+ दोन्ही कॅप्टन विनंती करतोय की टॉस साठी आपण त्वरितच यायचं आहे. आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे आणि त्यांच्या विरुद्ध VG स्पोर्ट लोणार. दोन संघ नायक. आता मी तुम्हाला विनंती करतोय 40+ तो नॉकआउट सामना असणार आहे. लवकर आपण टॉस करण्यासाठी या, अन्यथा मग कदाचित षटक कमी करण्यात येतील जर तुम्ही उशीर केलात तर.
सुरू करायचं. ओपनर्स पाठवा. 40+ कॅप्टन येत नाहीयेत. मला वाटतं की आता ऑर्गनायझिंग कमिटी कदाचित 2 ओव्हर वर तो सामना आणू शकतात. चला तर सेकंड इनिंगला या ठिकाणी आता सुरुवात होते आणि 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होणार आवाज कॉम्बॉक्स मधून आपण ऐकणार आहोत ओमकार शेट्टी सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर आणि अजयजी घरज सर. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला मासाहेब जिजाऊचा शिवा पाहिजे. राजे शिव छत्रपती क्रीडा नगरीवरती आपली LPL अर्थात सामने लुनाड प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला पूर्ण भारत देशाचं लक्ष लागलंय सेमीफायनल कडे, जिकडे भारत खेळतोय इंग्लंड समोर आणि खूप सुंदर धुवाधार बॅटिंग आज झाली आहे. संजू सॅमसन 42 मध्ये 89, शिवम दुबे 25 बॉल 43, ईशान किशन 18 बॉल 39, हार्दिक पांड्या 12 मध्ये 27 आणि तिलक वर्मानं बनवल्या 7 मध्ये 21. त्यानंतर 253 धावेचं लक्ष भारतानं उभं केलं आणि खूप चांगला डाव अगदी इकडे देखील राहिला. 61 बनलेत. जाऊ आपण ऑनगोईंग मॅच कडे. 62 धावेचं लक्ष मनाशी बाळगून जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा घेत सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. +40 कॅप्टन्स उपस्थित झालेत आणि थोड्याच वेळात केला जाईल टॉस. त्या ठिकाणी जोडले जातील. अजयजी खरंच सर, इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स आणि नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आपण आपल्या पाहुण्यांना देखील आमंत्रित करूयात. 1 मिनिट अंबास थांबायचा. टॉस जसा पूर्ण होईल आपण मॅच सुरू करणार आहोत. थँक्यू सो मच ओमी. सन्माननीय रुपेश सपाट साहेबांना मी विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आज जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रुपेशजी सपाट साहेब आणि त्यांच्या समेत उमेश पाटील साहेब. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. वेलकम सर. दोन्ही टीम्स एक सामना खेळलेले आहेत आणि टॉस कॉइन माहितीच आहे तरी दाखवतो. एका बाजूला 7 स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला ALPL सीझन 3. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. कॉल देत आहेत मनोहर केणे. ALPL सीझन 3 असा कॉल आहे अँड इट्स अ राईट कॉल. फक्त आपण डिसिजन कळवायचं आहे. पाहुण्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. येस सर, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. गोलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेण्यात आलेला आहे विजी स्पोर्ट्स लोणार संघाच्या कॅप्टनच्या माध्यमातून. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून ओमकार शेट्टी यांचं सुमधुर समालोचन. सलामीची जोडी मैदानावरती झालं इंटर. 36 बॉल 62 धावेचं लक्ष. पहिलं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाचं स्वागत या ठिकाणी झालं चौकारानं फलंदाज जितेशच्या बॅटमधनं. जितेश आणि राहुल ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. कमबॅक या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून होत असताना सर्वांना वाटलं होतं की ते सुरुवात डावाची किरणच्या षटकानंतर होईल. मग या ठिकाणी आपण पाहता एक सिंगल ऍड झाली आहे आणि धावफलकावरती मागच्या 2 बॉलमध्ये 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 34 चेंडू 57 धावेची गरज. 62 रनचेस. एका बाजूला टीम खेळतीये जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. या 2 टीम मधला हा लीग स्टेजचा पहिला सामना दोन्ही संघांसाठी. बॉल तयार. बॅटर समोर बॅकलिफ्टला खाली आणलं. खूप चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन होतं. मिड ऑन लाईक सिंगल आणि डाव सुरू झालाय. तिकडे फलंदाज तुम्ही पाहता राहुल. जितेश आणि राहुल ही सलामीची जोडी आहे. जितेश जोशी आणि राहुल माडा ही सलामीची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मंथन जोशी. 62 रनचेस. खूप चांगलं टेलिकास्ट SK लाईव्ह करतीये.
एसके एंटरटेनमेंट यॉर्कर टाकला होता, त्याला खोदून काढायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बॅटला. एक सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्डवरती पुढे चाललाय 6 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आठ झाला, त्यानंतर 2 सिंगल आलेत. धावफलक हलतं ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या टीमच्या माध्यमातून. मजाल मॅचला स्टे ट्यून विथ अस, पाहत राहा, ऐकत राहा. आपली आमने लोणार्ड प्रीमियर लीग 7 स्टार ग्रुप त्यांनी पाहिलेलं स्वप्न, त्या स्वप्नांना उभं झालेलं हे तिसरं पर्व ज्याच्यावरती आमने लोणार्डला गर्व. लोवर फुल टॉस होता, ऑन साईडला बैठक सजवायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. एक सिंगल मेल आणि एका सिंगलच्या मदतीनं गोलंदाज अगदी पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सलग 3 बॉल आणि 3 सिंगल आलेत. 4 सिंगल्स या ठिकाणी आलेत, म्हणजे धावफलक 8 वरती पोहोचल. 8 धावा धावफलकावर. आणि पहिल्या P1 मधला आता अंतिम बॉल आहे, इथे एखादी डबल एखादा चौकार शोधण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. फलंदाज जिथे जोशीला शफल झाले होते, बॉडी लाईन शरीरावरती पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील मंथन जोशीचं अप्रतिम कमबॅक आणि पहिलं षटक मैदानावरती संपन्न झालाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल बिनबाद धावफलकावरती जिंदाबाद सुरुवात 8 धावा. बट कमबॅक मंथननं खूप चांगलं केलं. एक घेवा छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू या लढाईकडे. अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार. त्या ठिकाणी दोन्ही टीमसाठी बॅलन्स या मॅचमध्ये महत्त्वाची आहेत. किरण पाटीलचा बॉलिंग स्पेल, त्याच्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील त्याची चर्चा देखील मैदानावरती रंगणार आहे. कारण टुर्नामेंटचा रूल 6 षटकं आणि गोलंदाज 5 वापरली जातात, म्हणजे एका बॉलरला 2 ओव्हरचा स्पेल मिळेल. टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळसाठी ते काम केलं होतं. ओमकार वझेचं षटक 16 रनचं आलं. कुमारचं पहिलं षटक खूप चांगलं होतं आणि 2 ओव्हरचा स्पेल टाकला होता. गोलंदाज प्रतीक वाकडेनं खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली. 2 षटकांमध्ये 12 धावा, 1 विकेट. तशाच काही स्पेलची अपेक्षा या ठिकाणी असणार. या ठिकाणी ती म्हणजेच गोलंदाज किरण पाटीलच्या माध्यमातून. आता त्याच्या विरुद्ध जर का 2 ओव्हर 15 ते 20 आल्या, मॅचमध्ये बॅलन्स राहील टीम. हा फुल टॉस ऑन साईडला हलक्या हाताने खेळत, अंपायरचा इशारा नो बॉल. स्क्वेअर लेगवरनं जोपर्यंत डीप मध्ये फिल्डर्स येतील त्याआधी पोहोचलाय. या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 1+2 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट, नो बॉल. धावफलक 2 ने पुढे जातं आणि त्या सोबतीने एक एक्स्ट्रा 11 धावा धावफलकावर. म्हणजे पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरला जिकडे थोडासा संघ मागे पडला होता तिकडे किरण पाटीलचा पहिला नो बॉल, त्यातनं जे दबाव होतं थोडं कमी झालंय आणि आता फ्री हिटची संधी देखील आहे. इकडे एखादा बिग हिट प्रेशर येईल किरण पाटील वरती. हा फुल टॉस, फिल्डर आहे, गॅप शोधू शकले नाही आहेत, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाणार आहे. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा, 12 ऑन बोर्ड, 62 रनचेस, म्हणजे अजूनही इथनं 50 धावेचा प्रवास बाकी आहे. बाउंड्रीची जर चर्चा झाली 94 चौकार आणि 88 षटकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळालेत. 29 बॉल आणि 50 धावेची गरज आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर किरण पाटील, सावध एक्सप्रेस. आमने लोणारच्या क्रिकेटची आयडेंटिटी आहे, ज्याच्या नावानं इकडचं क्रिकेट ओळखलं जातं. किरण पाटील हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका फर्स्टला, स्क्वेअर लेगला ट्रॅप सेट आहे. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील स्टँड समोर टिपलाय झेल. आली विकेट नंबर फर्स्ट. बाराला 1 बाद. पहिली विकेट या ठिकाणी ऍड झाली आहे. बनवायच्या या ठिकाणी धावा 62, अजूनही 50चा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. टीमची टोटल धावफलकावरती 12 लॉस ऑफ 1, 12ला 1 बाद.
न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम आहे जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट्स मिठवळ. कोण जिंकेल सामना? मागचा सामना एक थ्रिल मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत अगदी लढाई झाली आणि तो सामना जिंकला होता टीम RD11 किरवली संघानं. पहिला विजय त्यांना मिळाला. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, विनर वर्सेस विनर, लुझर वर्सेस लुझर, अशा प्रकारे अगदी इकडे फॉर्मॅट बिग बॅश फॉर्मॅट. इथे फटका समोर, वॉट अ शॉट, स्टेक डाऊन द ग्राउंड. व्ही शेप मध्ये खेळलेत. पहिल्या टप्प्यावरती चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोलंदाजाच्या डोक्यावरून काढलाय सीमारेषा पार. अलाचार. भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, कौलाकारा तुम्ही लहरा, संताची बाजीरा. 4 धावा. साहिलचा पहिला बॉल, अगदी पहिल्या बॉलवरती एक धमाकेदार सुरुवात. क्वालिटी क्रिकेटिंग शॉट होता हा देखील. लोवर फुल टॉस, त्याच्यावरती ड्राईव्ह केला, मिसफील्ड झाली आहे. डीप मध्ये कव्हर आहे. बॉलवरती जोपर्यंत येतील, उचलतील, वागतील, थ्रो केला जाईल तोपर्यंत आरामात 2 धावा. महागडं राहिला किरण पाटील केपीचं षटक. कारण जिकडे किरण पाटीलच्या ओव्हर्समध्ये आपण 2 ओव्हर 15-16ची चर्चा करत होतो ना, तिकडे आता 10 मागच्या 4 बॉलमध्ये चाललेत. म्हणजे षटक जर आता पुढे न्यायचं आहे, सिंगल डबल्स देखील चालेल. 10च्या सरासरीनं 20 वरती पॉवर प्ले फिनिश केला जाऊ शकतो. किरण ट्राय करेल एखादी विकेट आणि कमबॅक केलं जावं. इथे आला डॉट बॉल. हा पलटवार होता. किरण पाटीलचा डॉट बॉल. समीकंड हा फलकावरती 18ला 1 बाद आणि पॉवर प्लेचा यानंतर अंतिम बॉल. पहिल्या षटकात 8 होतं, या ओव्हरमध्ये 10 आलं. लास्ट आउट झालेलं बॅट्समन होते जिथे जोशी 5 बॉलमध्ये 6 रन्स त्यांच्या बॅटमधून आले, त्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. सध्या साहिल खेळतो 3 मध्ये 6 आणि राहुल बॅटिंग करतो 4 चेंडू 5. स्ट्राईक रेट थोडं इम्प्रूव्ह करावा लागेल. रिक्वायर रन रेट जास्त लांब नाहीये. करंट रन रेट आणि रिक्वायर रन रेट जवळजवळ मॅच जवळपास. एक सिंगल या ठिकाणी जोडली जाईल. डबलचं ट्राय होऊ शकतं. फिल्डर डीप मध्ये सेकंडचा कॉल झालाय आणि आले त्या ठिकाणी 2 धावा. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जे अपेक्षित होतं मैदानावरती की 2 ओव्हर पॉवर प्लेमध्ये एक चांगला स्टार्ट मिळावा, तो मिळालाय. या ठिकाणी स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील एक स्टँड तिकडे प्रेक्षकात आणि त्याच नावानं टीम खेळतीये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ. दुसऱ्या बाजूला टीम ओनरच्या भूमिकेत या ठिकाणी तुम्ही पाहताय दोन्ही मान्यवर व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत असताना आदरणीय उमेशदा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं मॅच एन्जॉय करताना रुपेशजी सपाट साहेबांना आपण पाहताय. या 2 पुरस्कर्त्यांमध्ये देखील मैदानाच्या बाहेर नक्कीच एक स्वप्न आहे की आज आपली टीम जिंकली पाहिजे. 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. रन्स हवेत 42. एक घेवा छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू आपल्या आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये. अच्छा होता है वह सवाल जिसका जवाब ना मिले, छोड़ देना अच्छा होता है वो रिश्ता जिसका कदर ना हो, छोड़ देना अच्छा है वह हाथ जो बुरे वक्त पर साथ छोड़ दे, और छोड़ देना होता है अच्छा वो दोस्त जो मतलब के लिए साथ चले. मतलब छोड़ना नहीं चाहिए वो सपना जिसके साथ आपकी जीत की जंग और आपका सपना और संघर्ष बीच मैदान के अंदर चले. आपल्या स्वप्नांसाठी पाठलाग करताना स्वतःला फक्त इतकंच सांगा, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. डेफिनेटली आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीही सोडू नका जी तुम्हाला हवीशी वाटतात. इकडे संघ 4 आहेत आणि त्यांचं स्वप्न एक आहे, सेमी फायनल गाठायची. त्यानंतर संघ 16 आहेत, त्यांचं स्वप्न एक आहे, अगदी चॅम्पियन बनायचं. आणि 16 संघांमध्ये आमने लोणार परिसराचा क्रिकेटचा महासंग्राम दुमदुमलाय. त्याचं नाव ALPL अर्थातच आमने लोणार प्रीमियर लीग. वेलकम बॅक. षटक सुरू झालं मैदानावरती 3रं आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुषार भंडारी. समोर राहुल अर्ध्या विकेटवर टाकलाय आणि राहुलनं खेचलाय फाईन लेगला. कनेक्ट होत नाहीये राहुलच्या बॅटवरती बॉल. आतापर्यंत 3 वेळा संधी मिळाली, 2 फुल टॉस, 1 हाफ ट्रॅकर. अजूनही लय त्याला शोधावा लागतोय. एक सिंगल, एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल 21. राहुल बॅटिंग करतोय 5 मध्ये 6 आणि साहिलनं चांगली बॅटिंग केली. 200च्या स्ट्राईक रेटनं 4 बॉलमध्ये 8 धावा साहिलच्या बॅटमधनं आलेत. करंट रन रेट 9.69 आणि रिक्वायर रन रेट 10.70. खूप क्लोज जाणारी मॅच ज्या स्टेजला सध्या सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
राकेशजी दिगाडकर 7 स्टारचे ऑफिशियल मेंबर आणि या स्पर्धेतील RD टीमचे संघमालक त्यांचं आगमन होतं. वेलकम राकेश दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे LPLच्या या रंगमंचावरती. थोडाच वेळात थाटात वाढदिवस साजरा केला जाईल. LPL किंवा या विभागातील कुठलीही क्रिकेट स्पर्धा असू द्या, स्वतःला ज्यांना नेहमीच क्रिकेटसाठी झोकून दिलाय आणि क्रिकेटवरती आमने लोणारच्या निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक युवा यशस्वी उद्योजक आदरणीय अजितदादा पाटील मुठवळ त्यांचाच वाढदिवस आहे. आपल्याला रायगडाची शौर्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची तुमच्या कर्तृत्वाला लाभो हीच आई जगदंबा आणि मा भवानी चरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय भगव्या शुभेच्छा. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर into the plot and out of the slot, टावरच्या वरतून मारलाय टावरिंग सिक्सर. ब्रॉडकास्टिंग या टुर्नामेंटचे पार्टनर आहेत. गुडलंड स्पॉट वरती पडला, जसा पडला ना त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता साहिलच्या बॅटचा आणि जसा आला तसा पाठवलाय मिड विकेट सीमा पार. एक दणदणीत LPL ब्रँडेड सिक्सर. धावफलक जाऊन पोहोचलं 27. तुषा भंडारी कमबॅकची स्वप्न घेऊन. यानंतर एक स्पेल किरणचा देखील येणं बाकी आहे. मॅचला कलाटणी तिकडे येऊ शकते. तर मग इकडे रन्स येणं गरजेचं आहे बॅटिंग टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला रन्स थांबणं, कारण सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती अजूनही 9 विकेट्स हातामध्ये आहेत आणि सुरुवातीला रन्स चांगले आलेत. फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळला जिकडे 62चा पाठलाग आहे. जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समोर 27 लॉस ऑफ 1. 27 ला 1 बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साहिल तयार आहे. अर्ध्या विकेटवर टाकला होता आणि जवळजवळ खूप बाहेर देखील. अंपायरचा इशारा, त्या ठिकाणी येईल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आज आमने लोणार प्रीमियर लीग मधल्या सगळ्या मॅचेस ना खतरनाक होणार आहे. अगदी तुम्ही पाहताय एक एक मॅच नेल बायटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळते. कुणासाठी जीवाचा किनारा करताना येणाऱ्या लाटांवरती सुद्धा ध्यान असावं. सातत्यानं संघर्ष करताना उद्ध्वस्त होणाऱ्या स्वतःच्या स्वप्नांचं ते देखील भान असावं. प्रत्येक जण आज आपल्या स्वप्नांसाठी झगडतो मैदानाच्या आत. हा पण अर्ध्या विकेटवर आहे. चालला डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. जोपर्यंत चेंडू तिकडे पोहोचेल, वळण घेतलं बॉलनं, 2 आरामात पूर्ण झालेत. थर्डचा कॉल आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 31 वरती. अर्धा प्रवास पार झालाय का क्वेश्चन मार्क आहे. फिल्डिंग साइड आहे का सर? अंपास कॉल. शॉर्ट रन आपल्याला चेक करायचे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फर्स्ट, सेकंड की थर्ड? सेकंड. ओके. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फर्स्ट तर कंप्लीट आहे. सेकंड रन आपण स्ट्रायकर एंडला तिकडे चेक करूयात एक्झॅक्टली घडलंय काय. सेकंड देखील या ठिकाणी कंप्लीट आहे. थर्ड पण कंप्लीट आहे. चला 3 धावा पूर्ण होतील. धावफलक 3 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 31 धावा. अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधील याच दरम्यान या स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स बायसिकल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे संदीप जाधव आमनेपाडा यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. मागच्या 9 बॉलमध्ये 19 धावेची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते आहे साहिल आणि राहुल मध्ये. 8 मध्ये साहिल खेळतोय 17 वरती. टार्गेट आहे 62 धावेचं. हा महत्वाचा बॉल आहे फिल्डिंग टीमसाठी. तिकडे रोखणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर अटेम्प्ट केला आहे. एक सिंगल मिळाली आहे. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. बट आनंद दोन्ही टीमला आहे, कारण इकडे 32 बनलेत, अजून 30 बाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूला रिक्वायरमेंट 10 वरती आहे आणि किरण पाटीलचा एक स्पल पण बाकी आहे. त्यामुळे सेकंड स्पल मध्ये केपी काय करेल त्याच्यावरती या मॅचचं फ्युचर डिपेंड आहे. ते म्हणजे टीम जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. बट तिकडे जर 7-8 रन्स विकेट हातामध्ये ठेवून आल्या तर येत्या बॅट्समनमध्ये रणजित पाटील सारख्या फलंदाजाचं टीमच्या कॅप्टन्सी येणं बाकी आहे. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होतं आदरणीय संदीपजी जाधव आमनेपाडाचे एक यशस्वी उद्योजक ज्यांनी या स्पर्धेसाठी एक आपल्याला सायकल स्पॉन्सर्स केली आहे. त्यांच्या सोबतीनं आदरणीय उपसरपंच योगेशदादा जाधव यांचं शुभागमन झालंय.
आणि सोमनाथजी जाधव यांचं आगमन होत आहे. आपल्या तिन्ही लाडक्या मित्रांना विनंती आहे यावं आपण 7 स्टार आयोजित आपल्या आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आहे. आपण जाऊया डीजे कडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावर. शिवाजी महाराज यांना त्रिवार घेतात येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. या ठिकाणी 30 उपसरपंच जाधव दादांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. योगेश दादांचं आणि त्या सोबतीनं संदीपजी जाधव त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू 30 धावा. मॅचचा थर्रार खतरनाक आहे. सेन्सिबल बॅटिंग सध्या सुरू आहे. सिंगल्सला डबल मध्ये, डबलला आता 3 मध्ये पूर्ण केला जाईल का? हो, तिसऱ्या धावेसाठी निघालेत रनआउटची संधी. बॉल तिकडे कॅरी नाही झालाय किरणकडनं आणि रन्स कंप्लीट झालेत. या ठिकाणी 3. कधी कधी शांतता देखील एक मोठी दहशत निर्माण करते आणि त्याचं या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. 17 चेंडू 27 धावा. कोण जिंकेल हा सामना त्याचं उत्तर काही क्षणात या मैदानावरती मिळणार आहे. बट एक गोष्ट, हा सामना पैसा वसूल आणि काटाकीर होणार है. जीवन में सबसे बड़ा कोई विद्यालय नहीं, कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नहीं और समय से बड़ा कोई शिक्षक नहीं. और कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. इथे नशीब आणि भाग्य विजयासोबत कुणाचं उजळणार? टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ की टीम जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स? समीकरण 17 मध्ये 27 होतं. मागचा डॉट आलाय, बदललाय. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावेची गरज आहे. प्रचंड वेग आहे किरण पाटीलकडे. आपल्या वेगाच्या जोरावरती सावध गावापासून सुरू झालेला प्रवास आणि आज अखंड महाराष्ट्र टेनिस बॉल पटलावरती टेनिस बॉल क्रिकेट विश्वात भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यानं सावध एक्सप्रेस हे नाव आपलं उमटवलं. सध्या तो बॉलर आहे बॉलिंग ट्रॅकवर. केपी द बॉस. इथे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. किरण पाटीलचा वेग आणि वेगाचा राजा काढतोय विकेट. आली आहे विकेट नंबर 2. थँक्यू डीजे. म्हणून म्हटलं जातं ना अजय सर, प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमची समय सूचकता फार महत्वाची असते. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, नंतर 5 बॉल तुम्हाला फक्त 5 सिंगल शोधायच्या होत्या. जर का 3 सिंगल शोधल्या असताना गोलंदाज देखील विकेटच्या नादात काहीतरी चूक करून बसला असता. त्या चुकीची वाट पाहायची होती. पण आता किरणला दिली संधी आणि त्यांना एक डॉट तदनंतर काढली विकेट. म्हणजे समीकरण आता मॅच 50-50 कम्प्लिटली बॅलन्स. दोन्ही संघ या मॅच मध्ये डोलायमान तराजू अगदी आहे ना, तो दोघांचं वजन सारखं झालंय. पारड कुणाचंही भारी नाहीये. 15 बॉल 27 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट नंबर 4 प्रतीक वाकडे. अजूनही आपण पाहिलं तर आता लढाई खूप खतरनाक आहे. प्रतीक वाकडे समोर. किरणचा प्लॅन काय? त्याच्या विकेटसाठी जायचं, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढून सामना 12 बॉल 24-25 पर्यंत घेऊन जायचा, की ते प्रतीक वाकडे फिनिश करायला ट्राय करेल या ओव्हरमध्ये, की दबाव थोडा कमी होईल, मोठा फटका आला तर. बट जर का मागच्या मॅचमध्ये 18 मध्ये 47 5 विकेट गेल्यानंतर बनू शकतात, तर हा विचार करणं गरजेचं होतं विशालला. 17 मध्ये 27 देखील आरामात बनू शकतात. तिकडे मागचा डॉट तदनंतर आलेली विकेट, मुवमेंट शिफ्ट झालाय. टीम
जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्सकडे. 15 चेंडू 27. डावखुऱ्याचा जो फलंदाज आहे, समोर गोलंदाज तयार आहे किरण. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी थोडा ऍडव्हान्टेज जरूर होता. फुल टॉस होता पायांवरती, त्याला वळवलाय आणि डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत थ्रो करतील फाईन लेग वरनं एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. 36 धावा 2 बाद. समीकरण उरलंय. येणारे 14 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. अतिशय महत्वाचे आणि 2 निर्णायक बॉल आहेत आणि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. हा सामना त्याच स्टेजला आहे जिकडे प्रयत्न शेवटच्या टप्प्यापर्यंत जो जास्त करेल, 1 सेकंड एक्स्ट्रा मेहनत ज्याची असेल तो संघ हा सामना जिंकणार आहे. किरण तयार आहे. हलक्या हातानं फक्त दिशा द्यायची होती शॉर्ट थर्ड मॅनला, नाही जमलं. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि समीकरण उरलंय. येणारे 13 चेंडू 26 धावा. अजूनही जो संघर्ष आहे ना तो मैदानावरती सुरूच आहे. फलंदाज राहुल, त्याच्या सोबतीनं प्रतीक वाकडे. राहुल सध्या बॅटिंग रन बॉल करतोय, त्यामुळे त्याला इकडे आता एक धोका पत्करावा लागेल. एखादा बिगिट इकडे शोधावा लागेल किंवा एखादी डबल, अन्यथा रिक्वायर रन रेट 13 वरती जाताना जवळपास पाहायला मिळेल. 13 चेंडू 26 धावाची गरज. अजून एक डॉट टाकलाय किरण पाटील भरदा वेगात. एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. पहिल्या बॉलवरती 3 धावा, तर नंतरच्या 5 बॉलमध्ये 1 विकेट आणि 3 डॉट टाकलेत किरण पाटीलनं आणि हा सामना त्यानं टर्न केलाय. आपण पाहताय 12 चेंडू आणि 26 ची गरज. कमॉन डीजे. ते सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. मन के जीते जीत है, मन के हारे हार, अरे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. आजच्या मॅच मध्ये तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या संघ मालकासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथे तुम्हाला द्यायची आहे एक कडक फाईट. आणि ती फाईट मैदानावरती देत असताना एका बाजूला टीम किरण पाटील तर दुसऱ्या बाजूला रणजित पाटीलचा संघ. एका बाजूला तुम्ही पाहता उत्तमदादा पाटील यांचा स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ, तर दुसऱ्या बाजूला उमेशजी पाटील रुपेजी सपाट यांचा संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स डेव्हलपर्स. 12 चेंडू 26 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमने लोणारच्या अभिमानाची, आमने लोणारच्या क्रिकेटच्या खेळाडूंच्या गौरवाची गाथा सांगणारी पर्व 3 आपली आमने लोणार प्रीमियर लीग. वेलकम बॅक. 5वं षटक सुरू झालंय. जय पाटील कैलास पाटील यांच्याकडनं दामूला हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल या ठिकाणी आलाय. या ठिकाणी एक सिंगल समीकरण सिंगल ऍड झाली आहे. 11 बॉल आणि 25 धावेची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा. बॉल तय्या बॉलिंग मार्कवर निर्णायक षटक आणि तिकडे आला गोलंदाज दामू. राऊंड विकेट. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. ओ दुसऱ्या विकेट साठी निघालेत आणि तिकडे झाली आहे मिसफील्ड. थर्ड साठी देखील ट्राय केला जात आहे आणि डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद होतोय राहुल. त्याची आली आहे विकेट. डायरेक्ट हिट. कहाणी खतम. टाटा बाय बाय. आणि समीकरण येणारे 10 बॉल 23 ची गरज आहे. Abhi in the mix. रक्षक होते डीप मध्ये लॉंग ऑनला बॉल कॅरी नाही झाला. जोपर्यंत बॉल वरती जातील मागे बॅकअप येईल मिड विकेटच्या फिल्डर कडनं. विशाल आले आणि विशालनं दिला डायरेक्ट हिट आणि आली विकेट. ही एक धाव
या मॅचच्या पडलावरती काय फरक आणेल का, त्याचं उत्तर देखील येणारे 10 चेंडू आणि 23 धावा या मॅचमध्ये आपल्याला देतील. कठीण काळात संयम ठेवा, त्यानं अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षाला धार लागते सामर्थ्याला, कारण कधी सोन्याला गंज लागत नाही. घासल्याशिवाय अगदी इथे तुम्ही चमकणार देखील नाही आहात, कारण जर तुमच्या बॅटची धार चमकली टीमला विजयाचा आधार मिळेल. आणि जर गोलंदाजीची धार मैदानावरती या ठिकाणी आपल्याला फलंदाजांना बोथड करताना दिसली तर धावा डिफेंड होऊन तुम्हाला विजयाचा आनंद मिळेल. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आला. कॅप्टन ऑफ द टीम रणजित पाटील सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. आता झालेला डोंबिवलीला नगरसेवक चषक ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट अवघ्या 14 बॉलमध्ये 51 धावा करत एक जबरदस्त अर्धशतक आलं आणि आमने लोणारच्या क्रिकेटचा झेंडा अगदी विजयाचा अटकेपार व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील रोवताना रणजित पाटील मुठवळच्या सिताऱ्याला तुम्ही पाहिलं. 10 बॉलच्या खेळात 23ची गरज आहे. बॉल तयार आहे. दामू बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल महत्वाच्यात येणारे 4 बॉल जिथे कमीत कमी 8 रन्स पाहिजे बॅटिंग टीमला. बॅटच्या समोर लॉंग ऑनला खेचलाय हेलिकॉप्टर चाललाय सीमा रेषा बाहेर आणि टीमचा आयकॉन वाकडेची बॅट सध्या बोलतीये कडक आणि बॉल चाललाय बेधडक सीमा पार आला सिक्सर. सॉन्ग तुम्ही ऐकत होणार बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम हम कहा. उद्या पण आपण इकडेच परवा पण इकडेच, कारण 7 तारखेला येते आमने लोणार प्रीमियर लीगची मेगा फायनल. आणि जर 7 तारीख पाहायची आहे सेमी फायनल तुम्हाला गाठायची आहे तर आजची रात्र तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. षटकार आलाय. समीकरण बदललाय. 9 चेंडू 17ची गरज. वाकडेनं मारलाय षटकार. अजून एक मारायचा होता. आता दिले प्रत्युत्तर. मिड विकेटला फील्ड डाऊन दी बॉल. हो कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि मिळालाय जीवनदान. कॅच देखील झाली आहे ड्रॉप आणि रन्स देखील ऍड झालेत त्या ठिकाणी 2. आणि सोपा साधा झेल आणि तो देखील कुणाचा सोडलाय तर तुम्ही पाहताय फलंदाज प्रतीक वाकडेचा. चौधरपाड्यानं 2 नावं सध्या जी दिली आहेत ना यंगस्टर्स म्हणून, आदित्य वाकडे, प्रतीक वाकडे. फार ब्राईट फ्युचर आहे या खेळाडूंचं, या वाकडे ब्रदर्सचं. आणि सध्याच्या स्टेजला मैदानावरती समीकरण जर का तुम्ही पाहिलं तर येणारे 8 बॉल 15 आणि जे जीवनदान प्रतीक वाकडेला दिलंय त्याच्या बॅटमधनं जर एखादा बिगिट आला तर नंतर 6 बॉल 8-9 धावेची मॅच रणजित पाटील पासून तुम्ही हिसकावून घेणं कठीण आहे. कारण या आमने लोणारच्या क्रिकेटच्या जंगलाचा तो देखील ढाणा भाग आहे जो टीमचा कॅप्टन नॉन स्ट्रायकर एंडला. इथे फटका हा देखील लाजवाब चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि डावखुर त्याचा फलंदाज ऑलवेज डेंजरस आणि त्यानं मारलाय हा दुसरा षटकार. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखता हो. आणि सध्याच्या घडीला आमने लोणारचा यंगस्टर्स आपल्या बॅटची आग, आपल्या फलंदाजीचा धाक दाखवतोय. आणि बॅटिंग आवडली असेल प्रतीक वाकडेची तर एकदा टाळ्या आमने लोणारकर नक्की बनतात, कारण टेनिस बॉल क्रिकेटचा एक नवा सितारा आमने लोणारमध्ये घडतोय. त्याचं नाव वाकडे, प्रतीक वाकडे. अजून एक मारलाय आणि असा मारलाय जसा बॅटवर आला ना तो सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मुठवळच्या दिशेनं. आणि मुठवळकरांना वाकडे इतकंच सांगतोय, वी बिलीव्ह इन दिस नेम. ज्या नावावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता ते नाव प्रतीक वाकडे. मॅच खुली झाली आहे. 6 बॉल रन पाहिजे 3. त्या ओव्हरमध्ये जर का पाहिले लगातार 2 त्या आधी मारला 1 आणि समीकरण होतं 18 बॉल 30. त्यानंतर ते बाकी होतं 12 चेंडू 27 आणि आता बाकी आहे 6 चेंडू 3. आणि जे 3 षटकार मारले त्यासाठी संघ मालक आणि मुठवळचे एक यशस्वी युवा उद्योजक पोलीस पाटील आणि उद्योग क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील मोठं नाव उत्तमदादा पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल फलंदाज प्रतीक वाकडेला.
आणि रणजित पाटीलनं जर षटकारानं सामना संपवला तर प्रशांत वाकडे यांच्याकडनं 500 आणि मुठवळनं सामना जिंकला तर आदरणीय उद्योजक शरदजी पाटील त्यांच्या वतीनं रणजित पाटीलसाठी 1000 कॅप्टनसाठी हे पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. 6 चेंडू 3 ची गरज आहे. मुठवळ म्हणत असेल की षटकारांना नाही सिंगल डबलला आला तरी चालेल, तर दुसऱ्या बाजूला टीम म्हणेल सुपर ओव्हर किंवा मॅच क्लोज झाली पाहिजे. जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 6 चेंडू 3 ची गरज. हाफ ट्रॅकर मॅच फिनिश. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार म्हणजे षटकारानं सामना जिंकवलाय. ते देखील 500 आणि 1000 शरद दादांकडनं जे उद्योजक आहेत असे टोटल 1500 रणजित पाटीलला एका षटकारासाठी आणि सामना जिंकल्याबद्दल आणि आदित्य वाकडेला टीम ओनर उत्तमदादा पाटील यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्या नाबाद 13 बट ते रनचेस होतं 62चं आणि तिकडे खूप चांगली बॅटिंग केली आपण पाहताय ती म्हणजेच प्रतीक वाकडेनं आणि गोलंदाजी करताना 2 ओव्हर्स टाकत 12 धावा 1 विकेट प्रतीक वाकडेनं काढली आणि तो बनलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या आपण वाढदिवस साजरा करूयात अगदी थाटात आणि रुबाबात. बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. या टीमचे मॅनेजर आणि 7 स्टार ग्रुपचे